नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहत आहात AW वर्ल्ड टॉक्स। आज आपण बोलणार आहोत अतिवृष्टी नुकसान भरपाईबद्दल, कारण राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मागील काही महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान प्रचंड मोठं होतं। अनेक शेतकऱ्यांची शेती, पिकं आणि जमिनीचं नुकसान झालं होतं। अशा परिस्थितीत शासनाने सुरू केलेली नुकसान भरपाई योजना ही अनेकांसाठी दिलासादायक ठरली आहे। परंतु अनेक शेतकऱ्यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की आम्हाला अपेक्षित रकमेपेक्षा खूपच कमी पैसे मिळाले असं का? मित्रांनो, शासनाने जाहीर केल्याप्रमाणे जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टर 18,500 रुपये आणि बागायत शेतीसाठी 32,500 रुपये इतकी नुकसान भरपाई देण्याची तरतूद होती। परंतु अनेकांच्या खात्यात फक्त 8,500, 10,000 किंवा 12,000 रुपये इतकीच रक्कम जमा झालेली दिसत आहे। यामागचं कारण अगदी सोपं आहे। शासनाने नुकसान भरपाईची रक्कम एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्याने म्हणजेच हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे। सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली रक्कम हा पहिला हप्ता आहे। उर्वरित हप्ते पुढील काही दिवसात जमा होणार आहेत, त्यामुळे कोणतीही चिंता करण्याची गरज नाही। सर्व पात्र शेतकऱ्यांना त्यांचा पूर्ण हक्काचा पैसा टप्प्याटप्प्याने मिळणारच आहे। आता प्रश्न असा आहे की तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का हे कसं तपासायचं? अनेक शेतकरी मोबाईलवर मेसेजची वाट पाहत बसतात, पण नेटवर्क किंवा नंबर लिंक नसल्यामुळे तो मेसेज येत नाही। म्हणून सर्वात उत्तम उपाय म्हणजे जवळच्या बँकेत जाऊन पासबुकमध्ये एंट्री करून घ्या किंवा ATM मधून बॅलन्स तपासा। तसेच तुमच्या बँकेच्या मोबाईल ॲप किंवा मिस्ड कॉल सेवेचाही वापर करून तुम्ही त्वरित शिल्लक तपासू शकता। मेसेज आला नाही म्हणून पैसे आले नाहीत असं समजू नका, कारण अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे पण त्यांना मेसेज मिळालेला नाही। पुढील टप्प्यातील रक्कम म्हणजेच दुसरा हप्ता शासनाच्या निर्देशानुसार पुढील 2 ते 3 दिवसात जमा होण्याची शक्यता आहे। याशिवाय अतिवृष्टीमुळे झालेले इतर नुकसान जसे की जमीन खरडून जाणे, जनावरांचं नुकसान किंवा इतर शेती संबंधित हानी यासाठी देखील भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे। काही ठिकाणी ही रक्कम रोख स्वरूपात देण्यात येण्याची शक्यताही आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, थोडा धीर धरा। नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यात जमा होणारच आहे। दरम्यान जर काही अडचण आली किंवा शंका असतील तर तुमच्या गावातील कृषी अधिकारी किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी AW वर्ल्ड टॉक्सला सबस्क्राईब करा। जय किसान, जय महाराष्ट्र।